नमस्कार. आपला दुसरा विषय बालहक्क संरक्षणावर असणार आहे. मुलांवर हिंसाचार हा वेगवेगळ्या रूपात होऊ शकतो, जसं की शारीरिक, लैंगिक आणि भावनिक अत्याचार. हा हिंसाचार कुठेही होऊ शकतो, जसं की शाळेत, कॉलेज किंवा अगदी घरात सुद्धा. त्यात आता अजून एक नवीन प्रकाराचा हिंसाचार होऊ लागला आहे, जसं की इंटरनेटच्या माध्यमातून. हा हिंसाचार करणारी लोकंसुद्धा कोणीही असू शकतात, जसं की कुटुंबातील सदस्य, शिक्षक, शेजारी, अनोळखी आणि इतर मुले देखील. अशा प्रकारची हिंसा मुलांवर हानी, वेदना आणि अपमान तर लादतातच, पण कधीकधी त्यांचा जीवसुद्धा घेतात. जगातल्या प्रत्येक मुलाला हिंसाचारापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार असतो. मग तो हिंसाचार कुठल्याही प्रकारचा आणि कितीही कमी जास्त प्रमाणाचा असो. हिंसाचाराचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे मुलांवर त्याचे काही परिणाम पडू शकतात. हिंसाचारामुळे मुलांचे नुकसान होऊ शकते. त्यांची स्वतःची किंमत स्वतःच्या मनात कमी होऊ शकते. त्यांच्या सन्मानाचा सामना होऊ शकतो आणि त्यांच्या विकासास अडथळासुद्धा येऊ शकतो. ज्या मुलांवर कठोरपणे अत्याचार केले गेले आहेत किंवा दुर्लक्षित केले गेले आहे, त्या मुलांच्या विकासास अडथळा येऊ शकतो. शिकण्याची समस्या अनुभवू शकतात आणि शाळेत खराब प्रदर्शन करू शकतात. त्यांच्यात आत्मसन्मान कमी होऊ शकतो आणि उदासीनतेने ग्रस्त होऊ शकतात, ज्यामुळे स्वतःची हानी होण्याचा धोका उद्भवू शकतो. हिंसाचाराला नुसतं साक्षी असलेल्या मुलांना सुद्धा असा त्रास होऊ शकतो. गेल्या दशकात व्यापक स्वरूपाची ओळख आणि मुलांवरील हिंसाचाराचा परिणाम वाढला आहे. तरीही या विषयाला घेऊन फार रिपोर्टिंग होत नाही. रिपोर्टिंग न होण्यामागची कारणे बरीच असू शकतात, जसे की काही प्रकारच्या बालहिंसा सामाजिक स्तरावर स्वीकारले गेले आहेत. त्याचं नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्याला आपण हिंसा म्हणून समाजातच नाही किंवा बालहिंसाला सामाजिक माफी लगेच मिळणं. आता काही मुले तर इतके लहान असतात किंवा अशा असुरक्षित परिस्थितीत राहतात की ते त्या हिंसाला व्यक्त करू शकत नाही. बऱ्याचदा कायदेसुद्धा अशा मुलांना मदतीसाठी लवकर पोचत नाही. परत बालहिंसाचं पण असा एक प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे रिलायबल स्टॅटिस्टिक डेटा नसल्यामुळे खरं प्रमाण बाहेर आलेलंच नाही आहे आणि कदाचित त्यामुळे बालहिंसा संदर्भात जाणीव पण कमी असेल लोकांमध्ये. बालहिंसाचं प्रमाण खूप मोठं आहे सगळीकडेच आणि त्यामुळे त्याच्यावर कायदे आणावे लागले. सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुलांचे संरक्षण हा मूलभूत हक्क आहे, जो बालहक्कांच्या अधिवेशनात आणि इतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करार आणि मानदंडांद्वारे हमी दिलेला आहे. तरीसुद्धा बालहिंसा ही जगभरात आजही कायम आहे आणि मुलांच्या आयुष्यातली एक सत्यस्थिती आहे. हिंसक घरगुती किंवा समाजात वाढणारी मुले असे संस्कार अंतर्गत करून घेऊ शकतात, जेणेकरून भविष्यात ते त्याच प्रकारची हिंसा त्यांच्या साथीदारांवर किंवा मुलांवर लादू शकतात. याचे वाईट परिणाम फक्त त्या कुटुंबावर किंवा मुलांवरच नाही, तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने पण होऊ शकतात. ही जी संपूर्ण प्रोसेस आहे बालहिंसा समजून घेण्याची, यात कायम अडचणी येणार आहेत, पण ही हिंसा थांबवता येऊ शकते जर आपण त्यात सहभाग घेतला तर. तुम्ही स्वतः गृहपाल जरी असलात तरी कोणाचे आईवडीलसुद्धा असाल. त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही कारणांमुळे हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. कायदा हा बालहिंसा या विषयावरचा फक्त एक छोटासा पण
महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सेशन्सचा फोकस हा बालहिंसाच्या संदर्भातल्या फक्त काही महत्त्वाच्या कायद्यांवर असणार आहे, जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, पॉक्सो आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. पण एका सामाजिक स्तरावर आपल्या सगळ्यांची भूमिका खूप मोठी आहे आणि कायद्यांच्या दृष्टिकोनाच्या सुद्धा पलीकडे आहे. भारतीय संविधान. मुले हे देशाचं भविष्य असतात. त्यामुळे त्यांना एकमार्गी आणून त्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी ही पूर्ण समाजाची असते. बालबुद्धी ही खूप कोमल असल्यामुळे त्यांच्यावर वाईट गोष्टींचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. आपल्या संविधानाने सुद्धा या गोष्टीला मान्यता देऊन बालहक्क संरक्षणासाठी काही कायदे आणले. तर आपण संविधानातले काही अनुच्छेद बघू जे बाल अधिकार संरक्षणाशी संबंधित आहेत. मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स हे आपल्या संविधानातल्या पार्ट 3 मध्ये दिलेले आहेत. कुठल्याही लोकशाहीमध्ये काही अधिकार हे मूलभूत म्हणून मानले जातात, जसं की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी किंवा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू इक्वालिटी इत्यादी. काही अधिकार हे मूलभूत अधिकार यासाठी असतात कारण माणसाच्या संपूर्ण विकासासाठी हे अधिकार गरजेचे असतात. हे हक्क नसले तर माणूस हा माणसासारखा जगूच शकणार नाही. जे अधिकार संविधानात मूलभूत अधिकार म्हणून मान्य केले गेले आहेत, त्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी जबाबदारी ही राज्याला दिली गेली आहे. राज्य म्हणजे त्याला राजकीय नका समजू, पण त्यावेळेला जे कोणी गव्हर्नमेंटमध्ये असेल ते. मूलभूत अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे संविधानातला, कारण जर त्याचं उल्लंघन झालं तर आपण लगेच राज्याविरोधात कोर्टात जाऊ शकतो. याच मूलभूत अधिकारांमध्ये बाल हक्काला सुद्धा महत्त्व दिला गेला आहे. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायदा हा प्रत्येकासाठी समान असणार आणि प्रत्येक माणूस हा त्याच कायद्याला अधीन असेल. पण इक्वालिटी म्हणजे लाईक्स शुड बी ट्रीटेड अलाईक. म्हणजे तुम्ही एका लहान बाळाला आणि स्वतःला कंपेअर करून हे नाही म्हणू शकत की आम्ही सारखे आहोत. लहान हे नक्कीच जास्त वल्नरेबल असल्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल लॉज बनवले जाऊ शकतात. ह्याच कन्सेप्टवर महिला अधिकार आणि बाल अधिकारच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले आहेत. अनुच्छेद 15 खंड 3 आणि 4. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. खंड 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. खंड 4. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. हा अनुच्छेद तेच म्हणतो जे मी आत्ता थोडक्यात वरती म्हटले. संविधानाने स्त्री आणि मुलांना वल्नरेबल कॅटेगरीमध्ये धरलं आहे,
म्हणून त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणता येऊ शकतात. आता मॅटर्निटी ॲक्ट किंवा पॉक्सो हे असले जे स्पेशल लॉज आणले गेले आहेत, हे कायदे यांच्याच अधिकारांसाठी गरजेचे समजले जातात म्हणून आणले गेले होते. अनुच्छेद 17, अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निःसमता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. आपण आजही न्यूजमध्ये वाचतो किंवा ऐकतो की अस्पृश्यता ही भारतातून पूर्णपणे गेलेली नाही अजून. अस्पृश्यता कुठेही होऊ शकते आणि तशाच प्रमाणे शाळा किंवा हॉस्टेल्समध्ये झाली तरी चालणार नाही. कायदे याबाबतीत कठोर आहेत आणि याचा उल्लेख संविधानात सुद्धा मुद्दामून केला गेला आहे, कारण हा खरंच प्रत्येक मानवाचा मूलभूत आणि मानवाधिकार आहे. अनुच्छेद 19, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा शांततेने व विनाशस्त्र एकच जमण्याचा, अधिसंघ व संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा. या अनुच्छेदाच्या अंतर्गत बरेच अधिकार दिले गेले आहेत, ते सगळ्यांनाच लागू होतात. अनुच्छेद 21, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हा संविधानातला कदाचित सगळ्यात महत्त्वाचा हक्क आहे. ह्याच्या अंतर्गत ऑलमोस्ट सगळंच कव्हर होतं. जगण्याचा अधिकार हा इतका बेसिक अधिकार आहे आणि जगणं म्हणजे नुसतं जनावरांसारखं नाही, तर एक डिसेंट आयुष्य जगणं. मग त्याच्यात सगळ्याच प्रकारचे अधिकार कव्हर होतात, जे दुसऱ्या कायद्यांमध्ये कव्हर नाही होत. अनुच्छेद 21 क, शिक्षणाचा हक्क. राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. ही प्रोव्हिजन 2002 साली 86th अमेंडमेंट थ्रू आणली गेली होती. या प्रोव्हिजनमुळे 6 ते 14 वयोगटाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता राज्यावर टाकली गेली आहे. शिक्षण हा आता फंडामेंटल राईट झाल्यामुळे गव्हर्मेंटवर कंपल्सरी मुलांना शाळेत टाकण्याची जबाबदारी आली आहे आणि ज्या भागांमध्ये शाळा कॉलेजेस नसतील तिकडे गव्हर्मेंटला स्वतः शाळा कॉलेजेस चालू करावे लागतील. राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट या प्रोव्हिजनमुळे आणला गेला होता. अनुच्छेद 23, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रॉब्लेम भारतात खूप मोठा आहे. लहान मुलांना किडनॅप करून किंवा खोटं बोलून, लुबाडून वगैरे दुसऱ्या देशात विकणं, प्रॉस्टिट्यूशनमध्ये जबरदस्ती टाकणं वगैरे असले प्रकार खूप चालतात. त्यासाठी संविधानाने त्यांच्या बाल अधिकार जपण्यासाठी हा अनुच्छेद मान्य केला आहे.
अनुच्छेद 24 कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई. 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात व खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा कोणत्याही धोकादायक कामावर त्यास लावले जाणार नाही. आपले काही लेबर लॉज याच अनुच्छेदावर अवलंबून बनवलेले आहेत. लहान मुलांचा अशा कामांमध्ये वापर केला जायचा कारण चाइल्ड लेबर हे खूप स्वस्तात उपलब्ध आहे भारतामध्ये. त्याच्यावर रोख लावण्यासाठी आणि मुलांचं भविष्य चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्यांना हे अधिकार दिले गेले. अशा प्रकारे आपण बाल हक्क संरक्षणा संदर्भात काही मूलभूत हक्क बघितले. याचबरोबर आता आपण पुढे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी बघू. राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे. जेव्हा आपल्या संविधानाचं ड्राफ्टिंग चालू होतं तेव्हा आपल्या ड्राफ्टर्सनी काही गोष्टींचा विचार खूप प्रॅक्टिकली केला होता. त्यांच्या लक्षात आलं होतं की काही तत्त्वे आणि अधिकार खूप महत्त्वाचे असतात, पण ते आपण मूलभूत अधिकार म्हणून मान्य नाही करू शकत कारण त्यात काही प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतात. पण ते इतके महत्त्वाचे आहेत की ते सोडताही येऊ नाही शकत आणि देशाच्या प्रगतीसाठी ते आदर्श म्हणून असले पाहिजे. त्यामुळे संविधानातल्या पार्ट 4 मध्ये राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी टाकले गेले. हे म्हणजे असे काही तत्त्वे असतात जे कुठल्याही गव्हर्नमेंटनी कायदे किंवा पॉलिसीज बनवताना लक्षात घ्यायला पाहिजे आहेत. पण त्यांचं जर उल्लंघन झालं तर आपण राज्याविरोधात कोर्टात नाही जाऊ शकत. या एक प्रकारच्या गाईडलाईन्स असतात आपल्या गव्हर्नमेंटसाठी. असं समजून चाला की आपण आपल्या आयुष्यात काही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल्स जसे बनवतो ना, तसे हे आपल्या राज्याला दिलेले गोल्सच असतात. खूप महत्त्वाचे, पण त्यावर लीगल ॲक्शन नाही घेता येत. याच गोल्समध्ये काही बाल हक्क संरक्षणासंबंधित सुद्धा मेन्शन केलं आहे. अनुच्छेद 39(9) स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये. अनुच्छेद 39(च) बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. अनुच्छेद 45 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद. राज्य सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करेल. आपण थोड्या वेळापूर्वी फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 21A मध्ये असंच काही बघितलं. ते 2002 साली अमेंडमेंट थ्रू आणलं गेलं होतं. त्याआधी फक्त ही प्रोव्हिजन होती आणि ते सुद्धा फंडामेंटल राईट्समध्ये नाही, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या अंतर्गत. अनुच्छेद 46 अनुसूचित जाती,
अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील. अनुच्छेद 47. पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानेल आणि विशेषतः मादक पेय व आरोग्यास अपपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. अनुच्छेद 51. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. खंड ग. संघटित जनसमाजांच्या आपास्तील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तऱ्हांची आबंधने याबद्दल आदरभावना जोपण्यासाठी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे संविधानातल्या पार्ट 4 मध्ये दिले गेले आहेत हे फक्त डायरेक्टिव्स आहेत. त्यामुळे बऱ्याचदा याच्यावर बराच क्रिटिसिझम होतो, जसं की या गाईडलाईन्सचा फार काही उपयोग नाही होणार किंवा गव्हर्मेंट्स येतील आणि गव्हर्मेंट्स जातील, पण हे डायरेक्शन्स असेच पेपरवर राहून जातील वगैरे. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. कोर्ट्स जेव्हा कायद्याचे इंटरप्रिटेशन्स देतात तेव्हा ते मूलभूत अधिकार आणि हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दोन्ही एकत्र संदर्भानुसार इंटरप्रेट करतात. म्हणण्याचं असं आहे की जरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फक्त गोल्स किंवा गाईडलाईन्स असले आणि त्यांचं उल्लंघन झाल्यावर लीगल ॲक्शन घेता येत नसली तरीसुद्धा ते आपल्या गव्हर्मेंटला एक दिशा देतात आणि सांगतात की देशाचे हे गोल्स आहेत आणि आपल्याला या मार्गावर चालायचं आहे. त्यामुळे या डायरेक्शन्सच्या अंतर्गतच काही महिला हक्क आणि बाल हक्क संरक्षणावर कायदे आले. मी महिला अधिकारांचा उल्लेख सारखा यासाठी करते आहे कारण त्यातले काही कायदे मायनर मुलींसाठी सुद्धा ॲप्लिकेबल असतात. मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज हे संविधानामध्ये 42nd अमेंडमेंट थ्रू ॲड केलं गेलं होतं पार्ट 4A मध्ये. जसं आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले गेले आहेत तसंच असा विचार केला गेला की आपल्याला आपले कर्तव्य पण माहीत असणे गरजेचे आहेत. त्यामुळे अनुच्छेद 51A मध्ये 11 ड्युटीज ॲड केल्या गेल्या. त्यातील खालील कर्तव्ये 86th अमेंडमेंटद्वारा 2002 साली ॲड केले आहेत. अनुच्छेद 51 खंड ट. मातापित्याने किंवा पालकांनी 6 ते 14 वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. इकडे कर्तव्य पेरेंट्स किंवा गार्डियन्सवर टाकलं आहे. ओव्हरऑल आपल्या संविधानात फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज या सगळ्यांमध्येच बाल हक्क संरक्षणाबद्दल
काही ना काही म्हटलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की 1915पासूनच बाल हक्क संरक्षणाला महत्त्व दिलं गेलं आहे. पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. संविधान हा कुठल्याही देशाचा पाया असतो आणि आपल्या देशाच्या संविधानात बाल हक्काला आधीच मान्यता दिलेली होती. याला गृहीत घेऊन बाल हक्कांना एक आकार देण्यासाठी काही विशेष कायदे आणले गेले, जसे की लेबर लॉज, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट, पॉक्सो वगैरे. तसेच अनुच्छेद 21 च्या अंतर्गत द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 म्हणजेच पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा कायदा आणला गेला. जसं की मी मगाशी म्हटले, अनुच्छेद 21 हा 2002 साली 86th अमेंडमेंटद्वारा संविधानात ॲड केला गेला होता. त्याच्यात फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऑफ ऑल चिल्ड्रन 6 ते 14 वयोगटातल्या बालकांसाठी देणं कंपल्सरी केलं आहे आणि हा आता एक मूलभूत अधिकार आहे. यात ज्याला एज्युकेशन म्हटलं आहे त्याला सुद्धा काही स्टँडर्ड्स असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर एज्युकेशन म्हणजे क्वालिटी एज्युकेशन आणि नुसतं नावापुरतं एज्युकेशन नाही. या कायद्याअंतर्गत जबाबदारी आता सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची आहे हे बघणं की प्रत्येक बालकाला शिक्षण मिळतं आहे. या ॲक्टमधले काही महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आपण थोडक्यात बघून घेऊ. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास त्याचे किंवा तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत जवळच्या शाळेत मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असेल. कोणतेही बालक ज्यामुळे त्याला किंवा तिला प्राथमिक शिक्षण घेण्यापासून आणि ते पूर्ण करण्यापासून प्रतिबंध होईल अशा कोणत्याही प्रकारची फी किंवा आकार किंवा खर्च देण्यास बंधनकारक असणार नाही. विकलांग असलेल्या बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सुद्धा हेच हक्क लागू होतील. कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देण्यात येणार नाही आणि या तरतुदींचे कोणतेही व्यक्तीने उल्लंघन केले तर अशा व्यक्तीला लागू असणाऱ्या सेवा नियमान्वये तो शिस्त भागाच्या कारवाईस पात्र असेल. प्रत्येक मातापित्याने किंवा पालकाने त्याच्या किंवा तिच्या बालकाला जवळच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करणे किंवा दाखल करण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे कर्तव्य असेल. 3 वर्षांवरील बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्यास तयार करण्याच्या आणि सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्याच्या हेतूने समुचित शासनास असा सर्व बालकांना मोफत शाळापूर्व शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करता येईल. बालकास शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला किंवा विस्तारित कालावधीमध्ये शाळेत प्रवेश देण्यात येईल, परंतु अशा वाढीव कालावधीनंतर जर प्रवेश मागितला असेल
तर कोणत्याही बालकास प्रवेश नाकारण्यात येणार नाही. शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेत मागे ठेवले जाणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकण्यात येणार नाही. थोडक्यात राईट टू एज्युकेशनद्वारा शिक्षणाला महत्त्व दिला गेला आहे आणि हा ॲक्ट आल्यापासून देशाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. शारीरिक शिक्षा ही लहान मुलांना शाळा, कॉलेजेस, अनाथ आश्रम, हॉस्टेल्स वगैरेमध्ये दिली जाते. या संस्था जे खरं तर बालहक्क संरक्षण करण्यासाठी उभारले गेले आहेत, तिकडे शारीरिक शिक्षा जर दिल्या जात असतील तर ते कायद्यांचं उल्लंघन करत आहेत. बऱ्याच गव्हर्नमेंट रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे की त्यांच्याकडे बरेच पुरावे आहेत हे सांगण्यासाठी की अशा संस्थांमध्ये सामाजिक, आर्थिक, भाषिक, धार्मिक ओळख, अपंगत्व आणि आजाराच्या आधारावर बालकांवर भेदभाव केले जातात. आपल्या समाजात आजही शारीरिक शिक्षाचं सामान्यीकरण केलं जातं. असा एक गैरसमजसुद्धा आहे की शारीरिक शिक्षा दिल्यामुळे हे सक्षम आणि जबाबदार व्यक्ती म्हणून मोठे होतात. आणि नुसती शारीरिक शिक्षा नाही तर मानसिक शिक्षाचे परिणामसुद्धा खूप वाईट असू शकतात. आणि इतक्या लहान वयात जर मानसिक त्रास झाला मुलांना तर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसे की डिप्रेशन, एन्झायटी इश्यूज वगैरे. शिक्षेचा शाळा किंवा हॉस्टेल्समध्ये जे सामान्यीकरण झालं आहे, या भावना अशातून सुद्धा उद्भवू शकतात की मुले जेव्हा घरापासून लांब असतात तेव्हा टीचर्स किंवा वॉर्डन त्यांचे तेवढ्या वेळेपुरता पेरेंट्स असतात आणि त्यामुळे त्यांना शिस्त लावण्याचं काम त्यांच्यावर असतं. पण जगभरात शारीरिक शिक्षाचं खरंच किती उपयोग होतो यावर बरेच स्टडीज झाले आहेत आणि त्याचे तात्पर्य असे आले आहेत की त्यांचा फारसा चांगला परिणाम तर होत नाही, पण त्याचे दुष्परिणाम खूप होतात. एवढंच नव्हे तर मुलं लहान असल्यामुळे त्यांच्या मनावर जे परिणाम होतात अशा शिक्षेपासून, त्याचे साईड इफेक्ट्स त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहू शकतात. जसे की कॉन्फिडन्स कमी होणं, स्वतःला कमी समजणे, ती हेल्पलेसनेसची फीलिंग असल्यामुळे पुढे जाऊन ते तोच राग दुसरीकडे काढू शकतात इत्यादी. अशामुळे ही मुलं पुढे जाऊन क्राईम्सच्या मार्गावर सुद्धा चालू शकतात. आता तर भारत काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स आणि ट्रीटीजला पार्टी असल्यामुळे त्यामध्ये दिलेले कायदे आपल्याला पाळावे लागणार. शारीरिक शिक्षा ही अशा कन्व्हेन्शन्सच्या अंतर्गत बॅन केलेली असल्यामुळे आता भारतात पण कायद्याप्रमाणे बॅन्ड आहे. जर मुलांना शारीरिक शिक्षा दिली तर देणाऱ्या माणसावर इंडियन पिनल कोडचे कलम लागू होऊ शकतात. गुजरात हायकोर्टनी एक केस हसमुखभाई गोकलदास शाह वर्सेस स्टेट ऑफ गुजरातमध्ये सांगितलं होतं की आजच्या कालामध्ये कायदा हे शारीरिक शिक्षेला परवानगी नाही देऊ शकत. हे इंडियन पिनल कोडचे कलम अगदी पालकांवर सुद्धा लागू होऊ शकतात, पण आजही आपल्याकडे मारणं वगैरे फार नॉर्मल समजलं जातं आणि अशा केसेस फार काही ऐकण्यात येत नाही कारण त्यांचं रिपोर्टिंगच होत नाही. तेवढंच नाही तर राईट टू एज्युकेशन ॲक्टनी सुद्धा आता फिजिकल पनिशमेंट आणि मेंटल हॅरासमेंटला पनिशेबल केलं आहे. एवढंच नाही तर जर असं दिसून आलं की त्या बालकावर जातीमुळे भेदभाव होत असेल तर अशा वेळेला IPC आणि ॲट्रॉसिटीज ॲक्टचे कलमसुद्धा लागू होऊ शकतात.
राईट टू एज्युकेशनच्या सेक्शन 31 अंतर्गत नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCR आणि स्टेट कमिशन्स फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स SCPCRs यांना बालकांसंबंधित शिक्षणाच्या अधिकारावर निरीक्षण करण्याची पावर दिलेली आहे. हे होते थोडक्यात RTEचे प्रोव्हिजन्स. आता पुढे आपण पॉक्सो कायद्याकडे वळूया. लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायदा 2012. लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायदा 2012 म्हणजेच द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 पॉक्सो हा कायदा बाल हक्क संरक्षणासाठी बनलेला आहे. या कायद्यात 2019 काही अमेंडमेंट्स झाल्या होत्या आणि आत्ता रिसेंटली 2020 पॉक्सो रूल्स 2020 आणले गेले. या कायद्याअंतर्गत मुले म्हणजे 18 वर्षे पूर्ण न केलेली कोणतीही व्यक्ती. या कायद्याचं मुख्य ध्येय मुलांना सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरासमेंट आणि पॉर्नोग्राफीपासून वाचवणे व विशेष न्यायालय स्थापित करणे, जिकडे या कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांचे ट्रायल्स चालतील. या कायद्याअंतर्गत स्थापित केलेल्या विशेष न्यायालयांनी 1 वर्षाच्या आत ट्रायल पूर्ण करून निकाल लावला पाहिजे. हा कायदा लिंगभाव निरपेक्ष आहे, म्हणजे तो मुलगा, मुलगी व तृतीयपंथीयांनाही लागू होतो. पीडित मुलगा किंवा मुलगी कोणीही असू शकते. तसेच अत्याचार करणारी व्यक्तीसुद्धा पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी असू शकते. तुम्ही जर IPC मधले रेपचे कायदे बघितले तर त्यात फक्त स्त्रीचा रेप झाला तर हा गुन्हा आहे. जर एखाद्या पुरुषाचा रेप झाला तर त्यासाठी आपल्याकडे कुठेही कायदा नाही आहे. त्याचमुळे पॉक्सो हा एक वेलकम स्टेप होता जेंडर न्यूट्रल कायदा म्हणून. जेंडर न्यूट्रल असल्यामुळे मुलं आणि मुलीमध्ये भेदभाव नाही केला आहे या कायद्यात. लैंगिक अत्याचार मुलावर व मुलीवर झाल्यावर त्याचं गांभीर्य तितकंच आहे, शिक्षासुद्धा सारखीच आहे. हा कायदा यायच्या आधी आपल्याकडे फक्त IPC कायदा होता आणि तो कुठेतरी कमी पडत होता. असं वाटायला लागलं की आपल्याला कुठेतरी चाइल्ड फ्रेंडली प्रोसिजर्स आणणे गरजेचे आहेत. आपल्या नेहमीच्या पोलीस आणि कोर्टाच्या प्रोसिडिंग्समधून जाताना पीडित मुलांवर दुष्परिणाम पडत होते. त्यामुळे चाइल्ड फ्रेंडली प्रोसिजर आणल्या गेल्या. हा कायदा आणण्यामागे बरीच कारणे आहेत, जसं की बालकांचे लैंगिक शोषणच्या केसेस खूप समोर येऊ लागल्या होत्या आणि त्यासाठी IPCपेक्षा अजून स्ट्रिक्ट प्रोव्हिजन आणणे गरजेचे वाटू लागले. भारताने युनायटेड नेशन्सच्या कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ चाइल्डला साईन केलं होतं, ज्यामुळे बाल अधिकार संरक्षण करण्यासाठी काही अजून अपडेटेड कायदे आणायचे होते. या कायद्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती कुठल्याही लैंगिक कृतीसाठी संमती नाही देऊ शकत. त्यामुळे संमती असलेले कुठलेही लैंगिक कृत्यसुद्धा कायद्याने गुन्हा म्हणून समजले जातील. यामध्ये अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक कृत्य करणारे दोन्ही व्यक्ती जर 18 वर्षाखालील असतील तर अशा वेळेस दोघंही लैंगिक शोषणाचे गुन्हेगार असतील आणि त्याच वेळेला पीडितसुद्धा असतील.
या कायद्यांमधील गुन्हे जेव्हा कोर्टात जातात त्यावेळेला जो बळी गेलेला व्यक्ती आहे त्याला हे नाही दाखवावे लागत की त्याचं लैंगिक शोषण झालं आहे, पण गुन्हेगाराला दाखवावं लागतं की त्याने लैंगिक शोषण केलेलं नाही आहे. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की पॉक्सो कायद्याने लैंगिक शोषणाला किती गांभीर्याने घेतलं आहे. आता पॉक्सो कायद्यात 8 प्रकारचे लैंगिक गुन्हे सांगितले गेले आहेत. लिंग प्रवेशाचा लैंगिक आघात, गंभीर स्वरूपाचा लिंग प्रवेशाचा लैंगिक आघात, लैंगिक आघात, गंभीर स्वरूपाचा लैंगिक आघात, लैंगिक छळ, अश्लील साहित्य बनवण्यासाठी मुलांचा वापर, गुन्हा करण्यास उत्तेजन देणे, गुन्हा करण्याचा कटात सामील असणे, अपराध करण्याचा प्रयत्न करणे व त्यासाठी शिक्षा. लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण नियम 2020. मार्च 2020 मध्ये हे पॉक्सो रूल्स आणले गेले. याप्रमाणे ज्या कुठल्या संस्था ज्याचा मुलांशी थेट संपर्क होतो अशा सगळ्या संस्थांमध्ये जो कोणी स्टाफ असेल त्याचं कंपल्सरी पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागेल. पुढे अशा संपूर्ण स्टाफला अवेअरनेस व सेन्सिटायझेशनची ट्रेनिंगसुद्धा दिली पाहिजे. नुसतं तितकंच नाही तर जर कुठल्याही माणसाला बालकांसंबंधित सेक्शुअल हॅरासमेंट, सेक्शुअल अब्यूज किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफीबद्दल कसलीही माहिती जर मिळाली तर त्यांनी ताबडतोब पोलीस कंप्लेंट करणं अनिवार्य आहे. पॉक्सो हा कायदा बराच मोठा आहे व त्याचे बरेच पैलू आहेत. त्यामुळे या कायद्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी एक संपूर्ण लेक्चरच घ्यावं लागेल. हा या कायद्याचा फक्त ओव्हरव्ह्यू होता. त्यात आता अमेंडमेंट्स झाल्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यावरील शिक्षा प्रचंड प्रमाणात वाढली गेली आहे आणि यापुढे गुन्हेगार विरोधात खूप कठोर पावलं उचलली जातील. त्याचप्रमाणे पॉक्सो रूल्स अंतर्गत ज्या कुठल्या संस्थांचे बालकांशी थेट संपर्क येतात त्यांना सुद्धा काही नियमांचे पालन करणे अनिवार्य झाले आहेत. असे काही बाल हक्क पॉक्सोमध्ये दिले गेले आहेत. पुढे आपण IPC आणि IT ॲक्ट रिलेटेड काही लीगल प्रोव्हिजन्सचा ओव्हरव्ह्यू घेऊया. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. नवीन संपर्क यंत्रणे व डिजिटल तंत्रज्ञान शास्त्र यामुळे आपल्या सगळ्यांच्याच जीवनात नाट्यपूर्वक बदल घडून आलेला आहे. तुम्ही आजची परिस्थिती घ्या. जे ट्रेनिंग मला तुमच्या संस्थेमध्ये येऊन करावे लागले असते ते आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने करू शकतो. आज कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यापासून फक्त 1 क्लिक लांब आहे. आत्ताच्या कोरोनाच्या काळात डिजिटल माध्यमाचा जरा जास्तच उपयोग होऊ लागला. पण इंटरनेट हे 20व्या शतकाच्या शेवटला सुरू झाले होते. वाढत्या इंटरनेटचा प्रभाव बघून भारताने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कायदा 2000 साली आणला. 2000 साली जेव्हा हा कायदा आणला तेव्हा या कायद्याचा ध्येय खरं तर इलेक्ट्रॉनिक अभिलेख व डिजिटल सिग्नेचरला त्याची मान्यता देणे होते. त्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ई-कॉमर्सने वेग घेतला होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक करार घडवून आणणे व हक्क आणि बंधने निर्माण करणे हे या कायद्यातून शक्य झाले. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स
अधिक सोपे करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा आणला गेला होता. पण हा कायदा येण्याच्या थोड्या वर्षातच असं जाणवलं गेलं की सायबर क्राईम्समध्ये खूप वाढ होत आहे आणि त्यावेळेला या कायद्याअंतर्गत तसे प्रोव्हिजन्स नव्हते. त्यामुळे 2008मध्ये असं लक्षात आलं की इंटरनेटचा वापर खूप वाढल्यामुळे गुन्हे पण वाढायला लागले. याच गुन्ह्यांपैकी एक म्हणजे पॉर्नोग्राफी. त्यावेळेला IPC सोडून दुसरा कुठलाही कायदा नव्हता आणि IPC हे सायबर क्राईमसाठी कुठेतरी कमी पडत होतं. त्यामुळे 2008मध्ये या कायद्यात बऱ्याच अमेंडमेंट्स आल्या, ज्यात बरेच इंटरनेट संदर्भातले गुन्हे आणि त्याला घेऊन शिक्षा नोंदवल्या गेल्या. काही गुन्हे जसं की हॅकिंग, सायबर स्टॉकिंग वगैरे कोणाबरोबर होऊ शकतात व या कायद्याने चाइल्ड फ्रेंडली यावर एक अशी प्रोव्हिजन दिली आहे, ज्याच्यावरून लक्षात येतं की बालकांविरोधात कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण किंवा अश्लील पद्धतीचे चित्रण करणे हा मोठा गुन्हा आहे. कलम 67 ख. कामवासना उद्दीपित करणारी कृती इत्यादींमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठवल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तणुकीमध्ये लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य प्रसिद्ध करील किंवा पाठविल अथवा तसे करण्याची व्यवस्था करील किंवा अश्लील किंवा असभ्य किंवा कामवासना उद्दीपित होईल अशा रीतीने लहान किंवा डिजिटल प्रतिमा निर्माण करील, ते गोळा करील, त्याची मागणी करील, ते चाळील, त्याची जाहिरात करील, त्याचे प्रचलन करील, त्याची देवाणघेवाण करील किंवा वाटप करील किंवा कामवासना उद्दीपित करण्यासाठी व त्याकरिता किंवा ज्या रीतीने संगणक साधन सामग्रीबाबत एखाद्या समजदार प्रौढ व्यक्तीच्या मनात शोभ निर्माण होईल अशा रीतीने लहान मुलांचे एक किंवा अधिक लहान मुलांशी ऑनलाईन नातेसंबंध वाढीस लावी, त्यासाठी भुरळ पाडील किंवा त्यास प्रवृत्त करील किंवा लहान मुलांच्या ऑनलाईनचा दुरुपयोग करण्याची सुविधा करील किंवा लहान मुलांशी केलेल्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीशी संबंधित असणाऱ्या स्वतःच्या किंवा इतरांच्या दुर्वर्तनाचे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मुद्रित करील, ती व्यक्ती पहिल्या अपराध साक्ष 5 वर्षात पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि 10 लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी 7 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच 10 लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल. बाकीचे सायबर गुन्हे तर या कायद्यांमध्ये दिलेले आहेतच, पण ही एक प्रोव्हिजन बालकांच्या लैंगिक शोषणापासून
थांबवण्यासाठी व अशा केसेसला फास्ट ट्रॅक करून त्यांना विशेष न्यायालयांसमोर मांडणे हे या कायद्यांमुळे आता शक्य झाले आहेत. भारतीय दंड संहिता 1860. भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच इंडियन पिनल कोड IPC मध्ये सुद्धा बालहक्क संबंधित काही प्रोव्हिजन्स आहेत. तसं तर आता बरेच विशेष कायदे आले आहेत, जसं की पॉक्सो, जुवेनाइल जस्टिस ॲक्ट, चाइल्ड मॅरेज ॲक्ट वगैरे, ज्यात शिक्षा IPCपेक्षा जास्त आहे. पण त्याचबरोबर IPCचे कलमसुद्धा लागू होतात. जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आहे आपल्याला, पण फक्त पटकन बघून घेऊ की कुठल्या गुन्ह्यांसंबंधित IPCमध्ये प्रोव्हिजन्स दिले गेले आहेत. IPC अंतर्गत दंडनीय मुलांवरील गुन्हे कलम 302, जो कोणी खून करीन त्याला मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होईल व द्रव्य दंडासही पात्र होईल. कलम 305, जर कोणतीही 18 वर्षांखालील वयाची व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती, कोणतीही बालकाच्या किंवा निर्बुद्ध व्यक्ती किंवा कोणतीही नशेच्या अवस्थेतील व्यक्ती हिने भ्रमिष्ट व्यक्तीच्या आत्महत्या केली तर ज्या कोणी अशी आत्महत्या करण्यास अपप्रेरणा दिली असेल त्याला मृत्यूची किंवा आत्महत्येला आजीवन कारावासाची किंवा जास्तीत जास्त 10 वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्य दंडासही पात्र होईल. कलम 315, एखाद्या मुलाच्या जन्मापूर्वी जो कोणी ते मूल जिवंत जन्मण्यास प्रतिबंध करण्याचा किंवा त्याच्या जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती करील आणि अशा कृतीमुळे त्या मुलाला जिवंत जन्मण्याला प्रतिबंध करीन किंवा त्याच्या जन्मानंतर त्यांचा मृत्यू घडवून आणील, त्याला जर ती कृती आईचा जीव वाचवण्यासाठी सद्भावपूर्वक केलेली नसेल तर 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्य दंडासही किंवा दोन्ही शिक्षा होतील. कलम 316, जर कोणी अशा परिस्थितीत एखादी कृती करील की त्यामुळे जर तो मृत्यूस कारण झाला तर तो सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी होऊ शकेल आणि अशा कृतीमुळे स्पंदन पावणाऱ्याच्या गर्भ जीवनाचा मृत्यू घडून आला तर त्याला 10 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्य दंडासही पात्र होईल. कलम 317, जो कोणी स्वतः 12 वर्षाखालील मुलाचा बाप किंवा आई असून किंवा स्वतःकडे अशा मुलाची देखभाल असून अशा मुलाचा संपूर्णतः परित्याग करण्याच्या उद्देशाने त्या मुलाला कोणत्याही जागी उघड्यावर टाकील किंवा त्याला सोडून देईल, त्याला 7 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीने कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. कलम 366, कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध
कोणत्याही व्यक्तीशी विवाह करण्याची सक्ती करता यावी या उद्देशाने किंवा तिच्यावर तशी सक्ती होईल असा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना अथवा विधिनिषिद्ध संभोग करिता तिच्यावर बळजबरी करता यावी किंवा तिला तशी फूस लावता यावी या उद्देशाने जर विधिनिषिद्ध संभोग करता तिच्यावर बळजबरी होईल किंवा तिला तशी फूस लावण्यास येईल असा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना जो कोणी तिचे अपहरण करील त्याला 10 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडही पात्र होईल. कलम 369. 10 वर्षांखालील कोणत्याही बालकाच्या अंगावरील कोणतीही जंगम मालमत्ता अप्रमाणितपणाने हिरावून घेण्याच्या उद्देशाने जो कोणी अशा बालकाचे अपहरण करील त्याला 7 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल. कलम 373. कोणत्याही 18 वर्षे वयाखालील व्यक्तीला वेश्या व्यवसायाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याचा प्रयोजनार्थ किंवा कोणत्याही बेकायदेशीर आणि अनैतिक प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला काम लावले जावे किंवा त्यासाठी तिचा वापर केला जावा या उद्देशाने अथवा अशी व्यक्ती अशा कोणत्याही प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला कामी लावण्यात येईल किंवा त्यासाठी तिचा वापर करण्यात येईल असा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना जो कोणी अशा व्यक्तीची खरेदी करेल तिला भाड्याने घेईल किंवा तिचा अन्यथा कब्जा मिळविल त्याला 10 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल. कलम 377. जो कोणी निसर्गक्रमाविरुद्ध कोणत्याही पुरुषांशी किंवा स्त्रीशी किंवा प्राण्याशी इच्छापूर्व शरीर संभोग करील त्याला आजीव कारावासाची किंवा 10 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल. हे फक्त काही उदाहरणे होते. असे अजून बरेच प्रोव्हिजन्स आहेत बालहक्क संदर्भातले जसे की किडनॅपिंग, चाइल्ड मॅरेज, रेप वगैरेला घेऊन. IPC हा 1860 बनवला गेलेला कायदा असला तरी बालहक्क संदर्भात त्यावेळेला सुद्धा प्रोव्हिजन्स आणणं गरजेचं वाटलं. यावरून आपण समजू शकतो की बालहक्के हे सगळ्याच शतकांमध्ये कदाचित असुरक्षित होते. कदाचित फरक इतकाच आहे की आता अवेअरनेस वाढला आहे. आपण साधारणपणे महत्त्वाचे काही कायदे बघितले ज्यात बालहक्काविषयी काही प्रोव्हिजन्स आहेत. अजूनही असे बरेच ॲक्ट्स आहेत ज्याला आपण स्पेशल लॉज म्हणतो. त्यावर आपल्याला कदाचित स्पेशल लेक्चर्स घ्यावे लागतील. शेवटी मी समजू शकते की तुमचा लॉ बॅकग्राऊंड नाही आहे म्हणून तुम्हाला कायद्यांविषयी खूप डेप्थमध्ये जायची गरज नाही आहे. त्यामुळे मी जितकं शॉर्टमध्ये बोलू शकत होते तितकं मी शॉर्टमध्ये त्या प्रोव्हिजन्स घेतल्या. पुढे आपण सोल्युशन्सकडे वळूयात. सोल्युशन्स म्हणजेच NCPCRनी बालकांच्या हॉस्टेल्ससाठी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यातले आपण काही महत्त्वाचे भाग बघूया.
शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या वसतिगृहासाठी मार्गदर्शक तत्त्वे. केंद्र सरकार, राज्य सरकार व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या योजनांतर्गत आत्तापर्यंत वसतिगृह चालत होते. बालहक्क संरक्षणासाठी बरेच कायदे आपण बघितले, पण बालकांचे वसतिगृह नियमित पद्धतीने चालवण्याकरिता अजूनसुद्धा कायदे आले नाही आहेत. हे लक्षात घेऊन NCPCR म्हणजेच बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग यांनी बालकांच्या वसतिगृहासाठी मार्गदर्शक तत्त्वे बनवले. या गाईडलाईन्स देशभरात ज्या कुठल्या संस्था किंवा वसतिगृह आहेत तिकडे 18 वर्षांखालील मुले राहत असतील त्यांना लागू होतील. आपण यातले काही महत्त्वाचे गाईडलाईन्स बघून घेऊ. मुले वॉर्डन प्रमाण. मुलांचा आणि वॉर्डनचा रेशिओ 1:50 असला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक 50 मुलांसाठी एक वॉर्डन हॉस्टेलवर असला पाहिजे. गृहपालांचे कर्तव्ये आणि जबाबदारी. गृहपालांनी मुलांचे अटेंडन्स रोज दिवसातून 2दा घेतले पाहिजे. हॉस्टेलच्या रूम्स आणि इतर जागांची रोज तपासणी केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये गरज असेल आणि योग्य ती ॲक्शन घ्यायची आणि आजारपण, कुठलाही त्रास किंवा बालकांना कुठलीही झालेली इजा ताबडतोब सुप्रिटेंडेंटला रिपोर्ट करायची. तिकडे राहणाऱ्या बालकांची सेफ्टी किंवा सुरक्षा ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे, म्हणून कायम त्यांची खात्री करून घ्यायची. गृहपालांनी हॉस्टेलवरच्या जेवणाच्या क्वालिटीची पण तपासणी केली पाहिजे. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य. आजच्या तर परिस्थितीत मानसिक आरोग्याचा काय किंवा किती महत्त्व आहे हे मला सांगण्याची गरजसुद्धा नाही आहे. हॉस्टेलवरच्या बालकांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी तिकडे एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची गरज असते. त्यामुळे तिकडे कुठल्याही प्रकारची रॅगिंग किंवा हरासमेंट होत नाही आहे ही खात्री करून घेणं गृहपालांचं काम आहे. गरज पडत असेल तर काउन्सिलर्स हायर केले पाहिजेत हॉस्टेलसाठी. इंडिव्हिज्युअल थेरपी किंवा ग्रुप थेरपी करणे गरजेचे असतील तर तसं केलं पाहिजे काउन्सिलर्सला बोलावून. यासाठी कुठल्याही गव्हर्मेंटल किंवा नॉन गव्हर्मेंटल एजन्सीज बरोबर कोलॅबोरेशन करून गायडन्स घेता येईल किंवा त्यांच्या सर्व्हिसेसचा लाभ घेता येईल. कुठल्याही प्रकारची औषधे वगैरे द्यावी लागत असतील तर ते ट्रेंड प्रोफेशनलनीच दिले पाहिजेत. आपण आपल्या मनाने उपचार करायचा प्रयत्न करणे घातक असू शकेल. बालकांचं शारीरिक स्वास्थ्य पण तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांच्या खाण्यापिण्याकडे वगैरे लक्ष असलं पाहिजे. तक्रारींचे परीक्षण व निवारण. हॉस्टेल्समध्ये मॉनिटरिंग सिस्टम बनवले पाहिजे आणि कंप्लेंट मेकॅनिझम्स, जेणेकरून मुलं किंवा त्यांचे पालक येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार करू शकतील. हे या गाईडलाईन्समधले काही महत्त्वाचे मुद्दे होते. या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काही स्टेप्स घेऊ शकतात, जसे की बालकांना लैंगिक शिक्षण देणे, त्यांना लैंगिक हिंसाबद्दल माहिती देणे, संदर्भात संवेदीकरण कार्यक्रम आयोजित करणे, बालकांना शिक्षणासाठी प्रेरित करणे, त्यांना जास्तीत जास्त चांगले संस्कार देणे इत्यादी. शेवटला इतकंच म्हणेल की बालहक्क संरक्षणाची लढाई फक्त गव्हर्नमेंट एकटं नाही लढू शकत.
समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन त्यांचे योगदान दिले पाहिजे. तर आपला हा विषय इकडे संपतो. धन्यवाद.